Hello everyone, welcome back to Smart Learning channel and also welcome to the 11th grammar lesson. In this lesson, we will learn all about the conjunction. Out of 8 part of speech, this is the 7th part of speech. In previous video, we can learn all about noun, pronoun, verb, adjective, adverb, preposition, and in this video, we can learn all about the conjunction. If you are not watching this video, link have been given in the description box. Please check the video, and this video is helpful for your exam as well as day-to-day life. So please like, share and subscribe the channel. So let's get started. कंजंक्शन तर यालाच मराठीमध्ये उभयान्वी अव्यय असे म्हणतात. फर्स्टली पाहूया व्हॉट इज मीन बाय कंजंक्शन. त्या अगोदर मला सांगायचं आहे जंक्शन म्हणजे काय. तर जंक्शन म्हणजे जिथे दोन रस्ते किंवा दोन मार्ग जिथं एकत्रित जोडले जातात त्यांना आपण काय म्हणतो, जंक्शन. ओके, त्यालाच कनेक्शन असेही म्हणतात. ओके, तर आपण फर्स्टली पाहूया व्हॉट इज मीन बाय कंजंक्शन. Conjunction is a word that joins word, phrase or sentences. Conjunction म्हणजे असे वर्ड्स की जे दोन शब्दांना, दोन वाक्यांना एकत्रित जोडतात. अशा शब्दांना आपण काय म्हणतो, कंजंक्शन, उभयान्वी अव्यय. तर कंजंक्शन काय करतात, इट जॉईन्स टू वर्ड्स और टू सेंटेन्सेस. ते दोन शब्दांना आणि दोन वाक्यांना एकत्रित जोडतात. आता ते कशा प्रकारे जोडतात ते आपण पाहूया. त्यासाठी आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत. फर्स्टली आहे राम अँड श्याम आर ब्रदर. राम आणि श्याम हे भाऊ आहेत. तर इथे अँडने या दोन वर्ड, राम आणि श्याम काय आहेत, दोन वर्ड्स आहेत. ह्या दोन वर्ड्सला अँड या कंजंक्शनने एकत्रित जोडलेलं आहे. सो अँड इट इज अ कंजंक्शन. याने दोन शब्दांना एकत्रित जोडलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल पाहूया. वन अँड वन मेक्स टू. आता या सेंटेन्समध्ये वन आणि हेवन काय आहेत, दोन वर्ड्स आहेत. त्यांना अँड या वर्डने एकत्रित जोडलेलं आहे. एक आणि एक मिळून काय होतो, दोन. सो अँड यामुळे दोन वर्ड्स जोडले गेलेले आहेत आणि एक सेंटेन्स तयार झालेलं आहे. आता पाहूया दोन सेंटेन्स कसे एकत्र जोडले जातात. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. फर्स्ट आहे सचिन इज अ गुड प्लेयर अँड सेकंड आहे विराट इज अ गुड प्लेयर. तर हे दोन सेंटेन्स आहेत. हे दोन सेंटेन्सेस एकत्र लिहायला आणि वाचायला सोपी जावीत त्यासाठी या कंजंक्शनचा आपल्याला यूज होणार आहे. तर ते कसं सेंटेन्स येईल, सचिन अँड विराट आर गुड प्लेयर. आता यामध्ये काय सांगितलेले आहे, हे दोन जे सेंटेन्स आहेत ह्या सेंटेन्सना आपण कसं एकत्रित जोडलेलं आहे, सचिन अँड विराट आर गुड प्लेयर्स. हे दोन्ही सेंटेन्स लिहायला आणि वाचायला सोपी जावीत यासाठी आपण अँड या कंजंक्शनचा यूज करून हे दोन सेंटेन्स एकत्र जोडलेले आहेत विदाऊट चेंजिंग देअर मिनिंग. त्यांचं मिनिंग चेंज न करता हे दोन सेंटेन्स आपण एकत्र जोडलेले आहेत अँड या कंजंक्शनमुळे. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. सुहास इज अ पुअर अँड ही इज अ हॉनेस्ट. सेकंड सेंटेन्स काय आहे, ही इज अ हॉनेस्ट. तर आता हे दोन सेंटेन्सेस एकत्र जोडण्यासाठी आपण कुठल्या कंजंक्शनचा यूज करू शकतो, सो ते पाहूया. सुहास इज पुअर बट ऑनेस्ट. सुहास हा गरीब आहे परंतु प्रामाणिक आहे.
परंतु बट हे कंजंक्शन आपण इथं यूज केलेलं आहे. म्हणून दोन सेंटेन्सेस एकत्र जोडण्यासाठी जो वर्ड यूज केला जातो त्यांनाच आपण काय म्हणतो, कंजंक्शन असे म्हणतो. अशा प्रकारे आपण वाक्याचा अर्थ न बदलता वाचायला आणि बोलायला कंजंक्शन वापरून ते वाक्य अजूनच सोपं करू शकतो. तर आता आपण पाहूयात 7 इम्पॉर्टंट कंजंक्शन. तर ते कोणकोणते आहेत? फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, एट, सो. तर हे कंजंक्शन आहेत. हे लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करायचं आहे, यांचे फर्स्ट लेटर घ्यायचे आहेत. जसं की त्यापासून वर्ड तयार होतो फॅन बॉयज. हा वर्ड लक्षात जर ठेवला तर हे कंजंक्शन ॲटोमॅटिक आपल्या लक्षात राहतील. हे कंजंक्शन हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. ओके, तर आपण हे वन बाय वन कंजंक्शन पाहूयात. फर्स्ट कंजंक्शन आहे फॉर. वी यूज फॉर लाईक, बिकॉज, ऑर टू टेल अ रिझन. एखाद्या गोष्टीचं कारण सांगण्यासाठी आपण फॉरचा यूज करू शकतो. एक्झाम्पल पाहूया, त्यावरून तुम्हाला समजेल. आय ड्रँक सम वॉटर फॉर आय वॉज थर्स्टी. मी पाणी प्यायलो कारण मला तहान लागलेली होती. म्हणजेच इन शॉर्ट आपल्याला रिझन सांगण्यासाठी फॉरचा यूज होतो. नेक्स्ट कंजंक्शन आहे अँड. वी यूज अँड टू ॲड वर्ड्स इट प्रेझेंट आयडिया दॅट आर सिमिलर. अँडचा यूज कधी होतो? दोन शब्द जोडण्यासाठी किंवा एकसारखे विचार, एकसारख्या आयडिया जोडण्यासाठी आपल्याला अँडचा यूज होतो. एक्झाम्पल पाहूया. आय लाईक चॉकलेट्स अँड केक. मला चॉकलेट आणि केक आवडतो. इथं चॉकलेट आणि केक हे दोन वर्ड्स आहेत, त्यांना अँड या कंजंक्शनमुळे एकत्रित जोडलेलं आहे. थर्ड कंजंक्शन आहे नॉर. वी यूज नॉट टू से नॉट. इट प्रेझेंट निगेटिव्ह आयडिया विथ अनादर. नॉरचा यूज आपण नाही हे सांगण्यासाठी करतो. तसेच एखाद्याबद्दलची नकारात्मक क्रिया सांगण्यासाठी आपण नॉरचा यूज करू शकतो. एक्झाम्पल पाहूया. माय फादर डज नॉट गेट अँग्री ॲट मी नॉर माय मदर. असं म्हणू शकतो आपण, माझे वडील माझ्यावरती रागवत नाहीत, ना की आई. हे यासाठी नकारात्मक गोष्ट एखाद्याबद्दलची सांगण्यासाठी आपण नॉरचा यूज करू शकतो. फोर्थ पॉईंट आहे बट. वी यूज बट टू शो कॉन्ट्रास्ट. इट प्रेझेंट अपोजिट आयडिया. जेव्हा अपोजिट आयडिया असतील त्यांना दाखवण्यासाठी, त्यांना जोडण्यासाठी आपण बटचा यूज करू शकतो. जसं की एक्झाम्पल पाहूया. माय सिस्टर कॅन राईड बायसिकल बट सी कांट ड्राईव्ह. माझी बहीण सायकल चालवू शकते परंतु ती ड्राईव्ह करू शकत नाही. इथं करू शकते आणि करू शकत नाही ह्या दोन आयडियांना एकत्रित जोडलेलं आहे बट या कंजंक्शनमुळे. सो इट इज कंजंक्शन. बट हे कंजंक्शन आहे. फिफ्थ पॉईंट आहे ऑर. वी यूज ऑर टू शो अॅन ऑप्शन. इट प्रेझेंट अॅन अल्टरनेटिव्ह आयडिया ऑर चॉईस. ऑरचा यूज आपण काय दाखवण्यासाठी करतो? आपल्याजवळ जर ऑप्शन असतील किंवा अल्टरनेटिव्ह आयडिया असतील ते जोडण्यासाठी आपण या ऑरचा यूज करतो. एक्झाम्पल पाहूया. वी कॅन पे युअर बिल बाय कॅश ऑर क्रेडिट कार्ड. तुम्ही तुमचं बिल कसं पे करू शकता? कॅश ऑर क्रेडिट कार्ड. कॅशने किंवा क्रेडिट कार्डने. इथं कॅश आणि क्रेडिट कार्ड हे दोन आपल्याकडे चॉईस आहेत. सो या दोघांना जोडण्यासाठी आपण ऑर या कंजंक्शनचा यूज केलेला आहे. सिक्स्थ एक्झाम्पल आहे एट. इट प्रेझेंट आउटकम ऑर कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी आपण एटचा यूज करू शकतो. एक्झाम्पल पाहूया. आय रॅन फास्ट. इट आय कम लास्ट. मी फास्ट पळालो पण लास्ट आलो. ओके, आता या दोन्हीमधील कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी आपण एटचा यूज केलेला आहे. सेवन्थ पाहूया. सो. वी यूज सो टू एक्सप्रेस रिझल्ट. आपल्याला रिझल्ट जेव्हा दाखवायचा असतो तेव्हा आपण सोचा यूज करतो. एक्झाम्पल पाहूया. आय स्टडीड हार्ड सो आय पास दी एक्झाम. मी अभ्यास केला म्हणून मी एक्झाम पास झालो. ओके, सो अभ्यास केला त्याचा रिझल्ट काय झाला? पास झालो. सो रिझल्ट दाखवण्यासाठी आपण सो या कंजंक्शनचा यूज करतो. अशा प्रकारे आपण 7 इम्पॉर्टंट कंजंक्शन पाहिलेले आहेत. तर आता आपण काही प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीज करून घेऊयात.
तर फाइंड आउट करेक्ट कंजंक्शन. फर्स्ट एक्झाम्पल आहे, ही कॅन प्ले क्रिकेट डॅश डॅश फुटबॉल व्हेरी वेल. तर इथे काय कंजंक्शन येऊ शकतं, तर क्रिकेट आणि बॉल हे दोन वर्ड्सला एकत्रित जोडलेलं आहे अँड या कंजंक्शनमुळे. सेकंड एक्झाम्पल पाहूया, देअर आर लॉट्स ऑफ कार्स डॅश डॅश पार्किंग कॅन बी डिफिकल्ट. तर इथं कुठलं कंजंक्शन येईल, देअर आर लॉट्स ऑफ कार्स, सो त्यामुळे तिथे खूप कार आहेत त्यामुळे सो पार्किंग कॅन बी डिफिकल्ट. थर्ड एक्झाम्पल आहे, आय वर्क क्विकली डॅश डॅश केअरफुली. मी माझं काम क्विकली आणि केअरफुली करते आणि अँड हे कंजंक्शन इथे येईल. फोर्थ एक्झाम्पल आहे, सी स्टडीड हार्ड डॅश डॅश सी डिड नॉट पास हर एक्झाम. तिने खूप मेहनतीने अभ्यास केला डॅश डॅश सी, परंतु ती पास झाली नाही. मग परंतु बट, सी स्टडीड हार्ड बट सी डिड नॉट पास हर एक्झाम. फिफ्थ एक्झाम्पल आहे, बी देअर ऑन टाईम डॅश डॅश यू विल मिस दी बस. तर इथं कुठलं कंजंक्शन येईल, बी देअर ऑन टाईम ऑर यू विल मिस द बस. सिक्स्थ एक्झाम्पल आहे, सी वॉज व्हेरी टायर्ड डॅश डॅश सी वेंट टू बेड अर्ली. ती खूप थकलेली आहे म्हणून ती झोपी गेली. सो इथे कुठलं कंजंक्शन येईल, सी वॉज व्हेरी टायर्ड सो सी वेंट टू बेड अर्ली. अशा प्रकारे आपण हे कंजंक्शन पाहिलेले आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीही आपण या व्हिडिओमध्ये करून घेतलेली आहे. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल, तर प्लीज अनेकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अजूनही ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे आपल्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. थँक्यू.